डोळे खूप सुंदर दिसतात, म्हणजे खूप सुंदर दिसतात, तुम्ही सांगू नाही शकता. नमस्कार, मी अनुजा तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ग्लो विथ अनुजा. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आजही मी तुमच्यासाठी एक छान असा टॉपिक घेऊन आलेले आहे. पण त्याला सुरुवात करायच्या अगोदर, जर तुम्ही या चॅनलवर न्यू असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओज बघत असाल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत जातील, माझा व्हिडिओ कधी येणार आहे किंवा माझा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येतील त्यासाठी. तर बेसिकली आजचा टॉपिक जो आपला आहे, टॉपिक नाही म्हणता येणार, ते आपलं फेवरेटच आहे, सगळ्यांचं फेवरेट आहे, जे की आय लायनर. करेक्ट. कारण आयलायनर लावल्यावरती आपले डोळे वेगळेच छान वाटायला लागतात. सो त्यामुळे, आणि मला विदाऊट आयलायनर जमत नाही, बिकॉज आयलायनर लावल्यावरती डोळ्यांची चमक जरा वेगळीच येते. करेक्ट ना? तर मग तेच आज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेले आहे, 3 वेजचे आयलायनर. म्हणजे 3 वेज असणार. ट्रेडिशनलवरती आपण लावू शकतो किंवा कॅज्युअल आपण घातले जीन्स टॉप वगैरे त्याच्यावरती आपण लावू शकतो. आणि माझे ऑलरेडी डोळे मोठे आहेत, सो अजून मस्त असे डोळे दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी मी जे आयलायनर लावते एव्हरी डेमध्ये, ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर स्टे ट्यून आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मी तुम्हाला सांगते कसे आयलायनर्स आहेत, म्हणजे कसे आयलायनर्स लावू शकतो आपण. इझी आहे. हां, काही लोकांना, म्हणजे काही जणांना जरा डिफिकल्ट पडतं आयलायनर लावताना, जर तुम्ही पहिल्यांदाच लावत असाल वगैरे तर. बट मी युजली आता लावत असते रोज, सो त्यामुळे मला इझी पडतं. सो मी तुम्हाला सांगते मी कुठले वेज म्हणजे कुठली ट्रिक यूज करते. सो स्टे ट्यून, आपण करूया व्हिडिओला स्टार्ट. बेसिकली मी घेतलेलं आहे मॅटचं आयलायनर. तुमच्याकडे जे काही आयलायनर असेल ते तुम्ही यूज करू शकता. इलेटिनचे पण आयलायनर खूप छान छान आहेत, सो तुम्ही ते यूज करू शकता. बेसिकली ना, आपण आता न्यू, म्हणजे खूप जण असं इझी, म्हणजे 2 मिनिटात आयलायनर लावून होईल ही ट्रिक जी आहे, आणि छान वाटतं, डोळे मस्त वाटतात. कधी कधी काय होतं, आपण घाईत असतो आणि आपल्याला काय करायचं, बाबा पूर्ण आयलायनर मी कसे लावत बसणार आहे, सो हाफ आयलायनर लावतात काही जणांना, राईट. सो ते पण खूप छान वाटतं. सो या मी तुम्हाला ते आयलायनर दाखवते कसं लावतात. सो मला डायरेक्टली कॅमेरेमध्ये बघून लावता तर नाही येणार ना, सो म्हणून मी छोटा आरसा घेतलेला आहे. सो मी तुम्हाला दाखवते पण. सो आपण आहे ना, हे जो कॉर्नर आहे ना आपला, करेक्ट, हा जो कॉर्नर आहे तिथून आपण पहिलं असं, म्हणजे एकदम लाईन पिक करायची. ओके, एवढी अशी, म्हणजे फर्स्ट अशी एक लाईन ओढायची वरती, नाही ना, स्ट्रेट. देन त्याच लाईनला जॉईन करून आपण हा इथपर्यंत लावायचा, इथपर्यंत. ओके, त्याला जॉईन करायचं, मस्त असं विंग येते बघा. देन फक्त मी कुठे लावले, इथून स्टार्ट, इथून ते इथपर्यंत, म्हणजे वेगळं साईज करतो बघा. म्हणजे असं छान वाटतं, एकदम डिसेंट, लवकर होणार, झटपट. फक्त एक लाईन मारायची, नंतर त्याला जॉईन करून दुसरी लाईन लावायची, आणि नंतरला जो भाग आपण, म्हणजे जेवढी विंग आपण काढली तो फक्त फिल करायचा, दॅट्स इट. ओके. सो सेकंड, आता जर तुम्हाला विंग फक्त विंग काढून जरी, म्हणजे आता समजा मी ना क्रॉप टॉप वगैरे घातले किंवा असं म्हणजे वेगळा लुक जरा केला, तर मी प्रेफर करते असे लायनर लावायला. म्हणजे कसं, पूर्ण डोळे ते मी भरून नाही लावू शकत, कारण की ते छान पण नाही वाटणार. थोडा डिसेंट असं, म्हणजे एकदम छान, म्हणजे असं वेगळाच लुक येतो, स्टायलिश लुक येतो जरा, एवढंच जर लावलं तर. आणि जर तुम्ही घाईत असाल कधी कामाला वगैरे, म्हणजे आपण घाईत असू तरी हा पण आयलायनर आपण लावू शकतो. बट जर आपण समजा ड्रेस घातला मस्त असा, म्हणजे एकदम नाजूक साजूक ड्रेसला घातलेला आहे किंवा साडी घातलेली आहे, सो त्यासाठी मी फक्त
माझा हा जो कॉर्नर आहे ना, हा जो कॉर्नर आहे ना, तिथून ते पूर्ण मी एवढं आयलाय पूर्ण इथपर्यंत भरते. ओके, विंग नाही काढत मी त्यावेळेस. सो फक्त आपण एक लाईन मारूया, एकदम एकदम स्मॉल, म्हणजे एकदम छोटी अशी लाईन लावते. ओके, आणि आपण आता विंग काढली आहे त्यामुळे ही विंग इथे आहे. ओके, बिकॉज हाफ आयलाइनर आपण लावतो तेव्हा. जर आपण हाफ आयलाइनर नाही लावायचा, जर तुम्हाला ड्रेसवरती लावायचं असेल तर तुम्ही फक्त इथून असं मला जॉईन करून किंवा असं नॉर्मल लावलं तरी चालतं. मी तुम्हाला एक काम करते, ड्रेसवरती आपण नॉर्मल छोटा आयलाइनर लावायचं, म्हणजे इथे लावते तर तुम्हाला इथे सुद्धा दाखवते लावून. ओके, म्हणजे कसं इझी होऊन जाईल. इथे जे आपण हाफ आयलाइनर लावलेलं, म्हणजे हे पण आता मी तुम्हाला दाखवले, बट का कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी इथे सुद्धा एक छोटा आयलाइनर लावले. म्हणजे एवढं बारीक असं नाजूक असं ड्रेसवरती, आपण जर नाजूक ड्रेस वगैरे घातला असेल किंवा आपण युजली आपण कुर्तीज वगैरे घालतो ना, सो त्यामुळे म्हणजे शॉर्ट कुर्तीज नाही आहे, लॉंग असे असं मस्त एकदम सिम्पल डिसेंट लुक करतो. सो आपण हा असा आयलाइनर लावू शकतो. मी पहिलंच तुम्हाला सांगितलं, जीन्स वगैरे आपण जर घातली तर आपण तो हाफ आयलाइनर जसं मी आता लावला तसं आपण लावू शकतो. आणि जर आपण ड्रेस वगैरे काही घातलेला आहे, सो नॉर्मल एकदम असा सिम्पल असा क्यूट दिसणारा, तर असा आयलाइनर आपण लावू शकतो. ओके, आणि जर तुम्ही मस्त असं लग्नाला चालाय, जर नाईटचं लग्न असेल, म्हणजे समजा दिवसा पण लग्न होतं आणि नाईटला करे, सो नाईटला जर दिवसाचं जात असाल तर तुम्ही असे नॉर्मल तुम्ही लावतो तर ते दिसून येतं झटकन, म्हणजे लगेच दिसून येतं जे आयलाइनर आपण लावतो. नाजूक जरी लावलं तरी दिसून येतं, बट नाईटला तसं नसतं. आय नो सगळ्या जागी लाईट्स वगैरे असतात, सो आपल्या आईजवर इफेक्ट पडतोच, मान्य आहे मला. बट जर ते असं नाजूक एकदम तुम्ही लावलं आयलाइनर, सो ते लगेच असं दिसून येणार नाही. त्यासाठी आपल्याला हे जे आयलाइनर आहे त्याला आपण जरा डार्क करायचं आहे, डार्क आणि डार्क मी थिन करायचं आहे, म्हणजे जरा जाड करायचं, म्हणजे कसं ते दिसून येतील आपल्या डोळ्यावरती. सो हे जे आयलाइनर मला दाखवलं नाजूक, वरती लागलं. ओके, बघितलं किती डिफरन्स आलाय. म्हणजे जेव्हा आपले डोळे अर्धा आयलाइनर लावले तेव्हा माझे डोळे दिसत होते, छान दिसत होते. बट जेव्हा मी इथे आता बारीक आयलाइनर लावले आणि इथे थिन केलेलं आयलाइनर, म्हणजे जर तुम्ही कॅज्युअल वगैरे नॉर्मल घालत असाल एव्हरी डेसाठी तुम्हाला मी बोलली तर हे, आणि किंवा तुम्ही छोटा रिंग घालून लावू शकता, बरोबर. बट जर तुम्हाला लग्नाला जायचं आहे, इव्हिनिंगचं लग्न वगैरे असेल किंवा तुम्ही खूप भरलेला असा ड्रेस घातलेला आहे मस्त प्रिटी असा, तर त्याच्यावरती तुम्ही असं जर आयलाइनर, थोडं जाडं आयलाइनर जर तुम्ही लावलं, सो किती डिफरन्स दिसतो, किती म्हणजे वेगळेच डोळे दिसतात. आय नो दॅट. एकदा बघा, करेक्ट. तर लावू म्हणजे समजा मी जर नॉर्मल लावलं तर तो नॉर्मल छोटासा नाजूक असा लुक दिसेल, बट मी त्याच जागी असा लुक करेल तो लग्नामध्ये, किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं वेगळाच लुक येतो, खूप वेगळा लुक येतो. म्हणजे बघा, आता मी एक काम करते, मी ह्या पण आईजला लावून दाखवते तुम्हाला की तो कसा दिसतो ते, म्हणजे तुम्ही बघताना माझी बहिणी छान दिसते ते. आणि मला ना आयलाइनर खूप आवडतो, बिकॉज त्याने वेगळाच लुक येतो आणि वेगळंच आपण जसं
सो डिफरन्स आला आहे. म्हणजे मी विदाऊट आयलाइनर बसलेली, मला तुम्ही बघितलं असाल, म्हणजे स्टार्टिंग टू एंड व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर मी विदाऊट आयलाइनर बसले. आणि स्टार्टिंगला माझा चेहरा जर असं म्हणजे हा सिम्पल, बट जसं मी आयलाइनर लावले तसं माझा चेहरा किती वेगळा दिसतो. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत मुलींनो जे लोक आयलाइनर लावायला ज्यांना आवडत नाही, बोलतायत किंवा कोणाला लावता नाही आहे किंवा असं काही असेल तर प्लीज स्टार्ट करा. बिकॉज तुम्ही वेगळं काही चेहरा लावलं नाही ना, मॅन्डेटरी आयलाइनर आणि लिपस्टिक आहे. बिकॉज त्याने वेगळाच चेहरा आपला दिसतो. काजळ ऑब्वियसली लावतातच, काजळ पण खूप छान दिसतं. पण जर तुम्ही छान असं एकदम एव्हरीडेला जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही आयलाइनर लावू शकता आणि लिपस्टिकसुद्धा लावू शकता. करेक्ट. सो तुम्ही मला मी सांगेल, कारण की सगळेजण बघत की आयलाइनर म्हणजे कसं खूप हार्ड आहे लावायला वगैरे. काहीही हार्ड नाही आहे. तुम्ही जर स्टार्ट केलं लावायला सो तुम्हाला खूप इझी पडेल, खरंच सांगते. बिकॉज मला पण येत नव्हतं, बट एव्हरीडे लावून म्हणजे चुकायचं, एकदा चुकलं दोनदा चुकलं, बट नंतर जसं आपण लावायला लागतो एव्हरीडे किंवा तुम्हाला वीकमध्ये दोनदा तीनदा जरी लावता आलं तरीही तुम्ही लावा. डोळे खूप सुंदर दिसतात, म्हणजे खूप सुंदर दिसतात, म्हणजे सांगू नाही शकणार. सो मस्त तुम्ही ट्राय करा. आणि कुठल्याही ब्रँडचं तुम्ही आयलाइनर घेऊ शकता. मी कुठलाही सजेस्ट नाही करू शकत ब्रँड वगैरे काही, किंवा कारण की लॅक्मीचं पण मार्केटला आहे, इग्लिटिनचं आहे. आता खूप छान ब्रँडचे खूप छान आयलाइनर आलेलं आहे. पण मी एक सजेस्ट करेल तुम्हाला, जेव्हा पण तुम्ही आयलाइनर परचेस करताल ना, लिक्विड आयलाइनर, बिकॉज लिक्विड आणि मॅट असतं ना आयलाइनर खूप छान दिसतं, खूप छान दिसतं. सो त्यामुळे जर तुम्ही आयलाइनर घ्यायला जाताल ना तर त्याचं मी सांगते, प्लेन ब्रश असतो ना बारीक तसाच घ्या. म्हणजे आयलाइनर असतातच बरोबर, एवढी तरी बॉटल जरी असेल ना तर त्याचा ब्रश एवढाच असेल आणि थिन नको जास्त, तर बारीक एवढ्यावरच असं असतो ना मस्त तसा घ्या. कारण की त्याने मस्त आयलाइनर जेन्युइनली. जर तुम्ही जाड ब्रश घेताल ना तर तुम्ही जर कधी पातळ आयलाइनर, जसं मी तुम्हाला सांगितलेलं नॉर्मल एव्हरीडेसाठी जसं आयलाइनर लावतो, जसं तुम्ही एव्हरीडे जसं तसं लावायला गेलं ना तर जाडं लावा. ओके. सो तुम्ही जर घेताल तर एकदम बारीक ब्रश असा घ्या आयलाइनर, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल आयलाइनर लावायला. ओके. सो हेच माझे 3 टाईप्स होते आयलाइनर लावायचे, जे मी एव्हरीडे असं म्हणजे वेगवेगळं असं कधी लावते. आणि हां, मी तुम्हाला सांगायचं झालं, जर तुम्ही शॉर्ट कुर्तीज वगैरे घालताल ना सो मग तुम्ही असे जाड आयलाइनर लावा, विंगवालं. ओके. खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. बिकॉज शॉर्ट कुर्ती त्याच्याखाली आपण बॅगी वगैरे घालतो, जीन्स वगैरे, सो खूप छान वाटतं लुक येऊन त्यासाठी. त्यामुळे असं जाडं आयलाइनर लावा. सो या तुम्ही नक्की ट्राय करा हे. आय होप तुम्हाला नक्की आवडले असतील माझे आयलाइनरचे व्हिडिओ, म्हणजे कसे मी लावले वगैरे. सो आवडले असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, लाईकसुद्धा करा. आणि नवीन आयडिया जर तुम्हाला अजून कुठली माहिती जाणून घ्यायची असेल तर प्लीज सांगा यार, कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून मी अजून वेगळ्या, मला पण असं वाटेल की बाबा हां काही अजून न्यू व्हिडिओज करू. सो त्यामुळे आणि ना आजच्यासाठी एवढंच. नक्की तुम्ही ट्राय करा आणि देन कमेंटमध्ये सुद्धा सांगा की कसे वाटले, जर तुम्ही न्यू असाल करायला आयलाइनर लावायला वगैरे. सो ट्राय करून मला कमेंट्समध्ये सांगा कसं वाटला कसं नाही ते नक्की. ओके. सो या आजसाठी एवढंच. थँक्यू, धन्यवाद.